समाधान. फक्त सिंगल आली आहे बघा, वेगानं आलाय हा खेळाडू या ठिकाणी बॉल उचलण्यासाठी. सन्माननीय निलेश नाईक साहेब यांचा इथे शुभागमन होतोय. आणि खरं तर आमच्या स्पर्धेमध्ये 8 संघांना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट्स उपलब्ध झाल्या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जर्सी उपलब्ध झाल्या, ते आमचे सन्माननीय निलेश नाईक साहेब यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. गोरख म्हात्रे साहेब यांचं इथे शुभागमन होतं, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. इथे बॉलला उडवलाय आणि तुम्ही पाहता बॉल मात्र निर्जन स्थळी पडला जिथे कोणी नाही आहे आणि आउटफील्डनं धोका दिलाय. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे लागलेत आणि त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग. 3 धावा या बॉलवरती आल्या. एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि इथे 3 धावा आल्या त्या म्हणजे मोक्षी प्रिन्स सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमला. आकाश चोरगे बेलोली टीमचे कॅप्टन इथे आमच्यासोबत जॉईन झालेत. अजित आपल्या संघाचा देखील संघनायक आमच्याकडे पाठवा, आपल्या टी शर्ट घेऊन जा प्लीज. पुढची लढत असेल अजून एक मोठी लढत बेलवली विपक्ष अजनबी ओवले या 2 टीमच्या दरम्यान. गावदेवी बेलवली आणि अजनबी ओवले अशी तुम्हाला लढत पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये सध्या चालू असलेला सामना मोक्षी प्रिन्स सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव अपोजिट संघ आहे मरुआई विंदने. आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली धावफलक आहे ती म्हणजे 32 गडी बाद झाले 6. उमेश भोईरामचे हे खरं चालते बोलते संगणक आहेत आणि भरपूर चांगली त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते प्रत्येक स्पर्धेची आणि संपूर्ण या स्पर्धेची तुम्हाला इथे चांगली माहिती मिळेल. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अजून एक चांगला फिल्डिंगचा इथे प्रदर्शन तुम्ही पाहिलं असेल विंदने संघाकडून. फक्त सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने मात्र 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पारगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 6 गडी बाद 33 धावा. दिसे सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला. दिसे सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला. ए आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. धन्यवाद डीजे. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. आता शेवटचं षटक असेल आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजीला पाचारण केलं आकाश पाटीलला. भरपूर निर्णायक षटक असेल कारण धावसंख्या आपण पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 8.25च्या सरासरीनं 33. त्यामुळे अखेरच्या षटकामध्ये थोडीशी धावगती वाढवावी लागेल. स्ट्राईक रेट हा वाढवावा लागेल. धावांचा ग्राफ हा तुम्हाला थोडासा उंच करावा लागेल. ज्या टोळे जंग इमारती आपण पाहतो आपल्या मैदानाच्या समोर संपूर्ण हा परिसर कामोटा अशा पद्धतीने ज्या इमारती मोठ्या मोठ्या टावर उभ्या राहिल्या तसा एक टावर आता उभा राहावा लागेल या षटकामध्ये. खूप मोठी धावसंख्या करावी लागेल या 6 चेंडूमध्ये. बॅटिंग करत असताना मोक्षी प्रिन्स सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमला समोर प्रवीण मोकल आणि गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील. विंदने संघाचा खऱ्यानं नवोदित अष्टपैलू खेळाडू. लास्ट ओव्हरमध्ये मात्र ओव्हर द विकेट आलाय. समोर प्रवीणसाठी पहिलाच बॉल भरपूर टॉस केलाय आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. बघा वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. आंतरराष्ट्रीय नियमांचं देखील पालन होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक बाउन्सर फेकण्याची मुभा असते परंतु जास्त उसली होती या चेंडूमध्ये त्यामुळे मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. धावसंख्येचा विचार केला 34 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रवीण आणि आतिश हे 2 खेळाडू. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्यानंतर मात्र प्रणय थलीनं हा झेल पकडलाय. अजून एक धक्का बसला पारगाव संघाला. फलंदाज बाद झाले ते म्हणजे प्रवीण मोकल. हा 7वा धक्का बसलाय. प्रथमेश थोडेसे आता टेन्शन तुम्हाला आलं असेल. आमचे मित्र टोन्या भाई सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत. नेहमी पारगाव संघाच्या सोबत त्यांना आम्ही पाहिलं. चांगले क्रिकेटर ते आहेत परंतु आज त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही कारण टीममध्ये अजून सिनियर खेळाडू आहेत.
चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून देखील आपण नेहमी पाहिला आहे. हा 7वा धक्का बसलाय तो म्हणजे 34च्या धावसंख्येवरती मोक्ष प्रिन्सी 11 पारगाव संघाला. नवीन खेळाडू नीरज तारेकर मैदानामध्ये दाखल झालेत. यावेळेस वेगवान बॉल होता बघा, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला आणि गुड लेंथवरून बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतिश मात्रे स्ट्रायकिंग एंडला आहेत. अजून एक डॉट बॉल बघा, प्रेशर वाढत चाललाय पारगाव संघावरती. 5 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत पारगाव संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 5वं षटक मार्गस असताना फक्त 34 आणि गडी पास झाले 7. प्रेशर क्रिएट केलाय विंधने टीमच्या गोलंदाजाने. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगवान चेंडू परफेक्ट यॉर्कर. यावेळेस मात्र हा एक डॉट बॉल येतोय तो म्हणजे विंधने संघाकडून आकाश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रेशर क्रिएट होत चालला या ठिकाणी या पारगाव संघावरती. धावांसाठी मात्र आता संघर्ष करतोय आतिश. पुन्हा एकदा चांगला चेंडू टॉस केला बॉलला, थोडेसे शफल झाले आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू निर्धाव स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फेकले गोलंदाज. तुम्ही पाहता या ठिकाणी आकाश पाटीलनं 4 बॉल निर्धाव झाले कारण पहिल्या बॉल होती विकेट आणि त्यानंतर मात्र हे 3 चेंडू निर्धाव. इथे आपटल्या बॉलला पंचांनी मात्र या बॉलला नो घोषित केलं, त्यामुळे आता फ्री हिटची संधी असेल. 1+1 अशा 2 धावा मात्र आता मिळतील बोनसच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या मोक्षी प्रिन्स सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमला. आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. धावगती भरपूर कमी झाली होती. इथे मात्र आता फ्री हिटची संधी आहे. नीरज तारेकर ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला मात्र आता थोडासा चांगला खेळ करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल या मॅचमध्ये विजयासाठी. कारण चांगलं टार्गेट करण्यासाठी. कारण तुम्हाला जर विजयाचं संपादन करायचं तर तुम्हाला सन्मानजनक टोटल या पहिल्या सत्रामध्ये उभं राहावं लागेल. फ्रीडचा बॉल आहे, खेळाडू बदलला आहे त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल होईल. नियम भरपूर आहेत. जेव्हा स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू असतो तेव्हा त्याच्यासाठी फिल्डिंग आहे तशी ठेवावी लागते आणि इथे मात्र आता फिल्डिंग बदलली आहे. फ्रीडचा बॉल आणि कमबॅक आकाशकडून बघा, भरपूर चांगलं षटक फेकलं आकाशनं या स्लॉग ओव्हरमध्ये आणि हे कमबॅक खरं तर गरजेचं होतं विंधने टीमला. आणि एका बाजूने मात्र थोडासा बॅकफुटला चाललाय तो म्हणजे पारगाव संघ. नीरज तारेकर हा खेळाडू आता शेवट गोड केलेल का हा प्रश्न पडला असेल पारगाव टीमच्या समर्थकांना. इथे देखील हा फटका फसलाय. बॉल मात्र चाललाय पॉइंटच्या दिशेने. अकुल पाटील बॉल खाली आलेत. फक्त सिंगल या बॉलवरती आली आणि या सिंगलनं मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मोक्षी प्रिन्स सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 7 गडी बाद 37 धावा. चला, ओवले टीमचे कॅप्टन आणि बेलवली टीमचे कॅप्टन अजनबी ओवले आणि गावदेवी बेलवली टीमचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही हा ऑफिशियल कॉल देतो आपण टॉससाठी यायचं आहे. पुढची मोठी लढत असेल पहिल्या फेरीमधला हा 4था सामना. आज सकाळच्या सत्रामध्ये सुपर 8मध्ये प्रवेश केलाय शेरदिल म्हात्रेपाडा 11 टीमनं आणि त्यानंतर मात्र आता हे 4 संघ आहे. तर आम्ही सर्वप्रथम इथे सन्मान घेतो आमचे ग्रामसेवक पारगाव नगरीचे रमणजी तारेकर यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. तर त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय रमण तारेकर साहेब यांना विनंती आहे आपण आमच्या स्पर्धेचा इथे सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेचे आमचे शिल्पकार, स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक, वडगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मिथुन शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय चेतनजी पाटील यांनाही विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय चेतनजी पाटील या मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतो, आपण देखील यावं व्यासपीठावरती. तर टॉससाठी संघनायक येथील दोन्ही टीमचे मी बेलोली टीमचे कॅप्टनला विनंती करतो आकाश आपण या टॉससाठी. त्यानंतर रोशन मुंगा जे आमच्या समोर जॉईंट होतील तर दोन्ही टीमचे कॅप्टन असतील आणि पुढची लढत देखील तुम्हाला हाय व्होल्टेज या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. तर बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला शुभेच्छा. सन्माननीय भालचंद्र पाटील साहेबांना विनंती आपण देखील यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय भालचंद्र पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेतो, त्यांना विनंती आपण देखील यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज संदीपन आपण पाहिलं ही विकेटनं मात्र भरपूर रंग बदलले, गोलंदाजाच्या प्रेमात पडली. चांगली गोलंदाजी जर तुम्ही केली, प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी देखील व्हाल. त्यामुळे 38 धावा तुम्हाला रोखता येतील, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सुनील पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. सन्मान्य मान्यवर सुनील पाटील यांचा मी सन्मान या व्यासपीठावरती घेतोय. तर शेवटचा संघ असेल खरं तर टी शर्टसाठी जो अजनबी ओले आणि त्यांच्यासाठी लकी कलर आहे ग्रीन. तर अजनबी ओले आपण या रोशन.
तर निलेश नाईक साहेबांचा मी इथे सन्मान घेतो. त्यांना विनंती आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेसाठी 8 संघांना एका दिवसातील 8 संघांना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट्स उपलब्ध झाल्या ते आमचे सन्माननीय निलेश नाईक साहेब त्यांचा सन्मान या व्यासपीठामध्ये केला होता. आमच्या आयोजक मिथुन शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मिथुन शेठ पाटील आणि राम पवार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे निलेश नाईक साहेबांचा होतोय. तर या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन मी बेलवली टीमच्या संघनायकाला शेवटचा कॉल देतो. आकाश आपण या टॉससाठी रोशन एक जर्सी परिधान करा आपण आणि लगेच टॉससाठी या. शेवटची लढत असेल पहिल्या फेरीमधली आणि हा सामना असेल 5 षटकांचा. या मॅचमध्ये आता 38 धावा करायच्या मरुआई बिंदने टीमला. एका बाजूने मोक्षी प्रिन्स 11 सद्गुरू सिमेंट्स आपल्या पारगाव टीमला या धावा रोखायच्यात. तर जाऊया पहिल्या सत्राकडे आपण आमचे समालोचक मित्र संदीपन केणी यांच्याकडे. तत्पूर्वी आम्ही टॉस घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूनं आकाश चोरगे भरपूर आक्रमक असा हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या ठिकाणी अजनबी येवले संघाचा मधल्या फळीतील अजून एक चांगला खेळाडू रोशन मुंगाजी ॲज अ कॅप्टन म्हणून आमच्या सोबत जॉईन होतील. तर मी टॉससाठी इथे विनंती करतो आमचे सन्माननीय निलेश दादा नाईक यांना विनंती करता म्हणजे यावं आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस संपन्न करणार आहोत. ओवळे आणि बेलवली पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल या मॅचसाठी. बघा अनेक वेळेला एकमेकांसमोर आले आणि पुन्हा एकदा या कोपर नगरीमध्ये मात्र हे संघ एकमेकांसमोर आलेत. तर निलेश दादा नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. रोशन दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर कंपल्सरी, तर तुम्हाला रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू तुमचा संपेल आणि अंपायर रिव्ह्यू देखील घेतील बिंबर आणि रनआउटसाठी. तर टॉस इथे लागलाय ओवळे संघाच्या बाजूने. रोशन निर्णय फक्त सांगायचा आहे. यस निर्णय आम्ही प्रतीक्षा करू. जाऊया सामन्याकडे आपण संदीपन केणी आमचे समालोचक मित्र यांच्याकडे. थँक्यू रोशन पाटील सर. तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय आयन स्पोर्ट कोपर आयोजित कैलासवासी जनार्दन चंदर पाटील, कैलासवासी रघुनाथ शेठ जितेकर, कैलासवासी जनाबाई अनंता पाटील आणि कैलासवासी तुळशीराम गंगाराम पवार यांचा स्मरणार्थ स्मृती चषक 2022 या स्पर्धेतील आजचे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला पारगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल विंदने संघ. आपण पहिल्या सत्राचा खेळ पाहिला. त्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी झाली होती. तो प्रिन्स अँड मोक्ष 11 पारगाव संघाने एकूण 5 षटकांचा खेळ केला. एकूण 30 चेंडूंचा खेळ केला. त्यामध्ये 37 धावा टोकल्या आणि 38 धावांचं छोटंसं लक्ष इथे विंदने संघासमोर ठेवलंय. ॲज अ ओपनर सलामीची जोडी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला अनिकेत जोशी आणि दुसरा क्रमांकाचा फलंदाज योगेश पाटील. तर इथे आपण पाहतोय पारगाव संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज भूषण पाटील. सामन्याला सुरुवात होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू ताकद कमी वापरली, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता मिळवतोय भूषण पाटील हा गोलंदाज. विंदने संघाचा पहिल्या क्रमांकाचा गडी बाद होतोय. एकूण धाव संख्या 0 पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेतो. मी आमच्या आयोजक स्पर्धेचे मिथुन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा. यस संदीपन. थँक्यू. इथे पहिल्या क्रमांकाचा गडी बाद झाला. फलंदाज अनिकेत जोशी. 38 धावा रोखायच्या आहेत पारगाव संघाच्या गोलंदाजांना. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य आहेत, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी थांबून ठेवावं लागेल विंदने संघाच्या फलंदाजांना हा सामना जिंकायचा असेल तर. एकीकडे विंदने संघाचा आपण विचार केला 7.60च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत, मात्र ती सरासरी रोखता येईल का? पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली गोलंदाज भूषण पाटीलनं. एक मोठी सफलता प्राप्त केली. अनिकेत जोशी हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर आम्ही तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये पाहतोय सूरज पाटील. योगेश पाटील आणि सूरज पाटील. धावसंख्या 0 धावा, 38 धावांचं लक्ष असेल विंदने संघासमोर. खूप मोठी बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. खूप चांगला सामना होईल
कारण याच्या अगोदरचे आपण सामने पाहिले थोडेसे एकतर्फी पाहायला मिळाले, परंतु इथे हा सामना कशा प्रकारचा होईल हे पाहणं देखील खूप गरजेचं असेल. मैदानावरती सुरुवात सुरेख केली. इथे गोलंदाज भूषण राईट ओव्हर द विकेट पुन्हा इथे तयार असेल. आपल्या षटकातील हा दुसरा चेंडू फेकेल तर इथे समोर फलंदाज असेल योगेश पाटील. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. केवळ तंत्र वापरला, युक्ती आणि शक्तीचा वापर केला. पंचांचा इशारा येतोय हा नो बॉल आणि या नो बॉल वरती एक मोठा फटका, चौकार. तर योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करू संदीपन. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय बीमरचा. हा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग असेल, निर्णय खूप अपेक्षित असेल, परंतु एकीकडे आपण जर पाहिलं आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमची लाईव्ह टीम कृष्णा मात्रे सर आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच. नक्कीच निर्णय येईल आपल्यापर्यंत. खूप चांगला फटका आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती. तर आमचे तिसरे पंच तर इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इथे हा बॉल नो बॉल आहे. 5 धावांचा एक मोठा बोनस. पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता जरूर प्राप्त केली या गोलंदाजानं. त्यानंतर फेकलेला हा खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवला फलंदाज योगेश पाटीलनं. चेंडूला धुडकावून दिलं सीमारेषेबाहेर आणि 9 चेंडूवरती हा चौकार आला. 1+4 हा 5 धावांचा खूप मोठा बोनस इथे विंदने संघाला मिळतोय. एकूण धावसंख्या एक चेंडूची समाप्ती 5 धावा धावफलकावरती आणि येणारा चेंडू असेल तो फ्रीड असेल. खूप मोठी संधी असेल इथे फलंदाज योगेश पाटीलला. संधीचं सोनं करता येईल का? मात्र इथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. 1 रन शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या मात्र इथे एकच धाव मिळेल या चेंडूवरती. चुकी केली फलंदाजानं. तर नक्कीच एकूण 6 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली होती मात्र फलंदाजानं थोडीशी घाई केली, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. 1 रन शॉट पाहायला मिळाली. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. भूषण पाटील गोलंदाज मैदानावरती. 38 धावांचं छोटंसं लक्ष पूर्ण करायचं आहे तर लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी उतरलेले हे 2 फलंदाज मैदानावरती योगेश पाटील आणि सूरज पाटील. राईट ओव्हर द विकेट भूषण पाटील. पहिल्या क्रमांकाचा हा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न इथे केला होता मात्र पूर्णपणे असफल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती धावसंख्या नसेल चेंडूवरती, धावसंख्या असतील. आता मात्र शांत क्रिकेट इथे पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल. 1 गडी बाद. एकूण धावा 6 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात केली दोन्ही संघांकडून. चांगला क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट पुन्हा इथे तयार असेल गोलंदाज. इथे मात्र स्टेअर केलाय. चेंडूला तंत्र वापरलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला केवळ ढकलून दिलं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे तोपर्यंत चेंडू गेला सीमा पार. हा चौकार. धावसंख्या एकूण धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ आहे. खूप चांगला क्रिकेट. 7.7च्या सरासरीने धावसंख्या जमवायची होती मात्र इथे सरासरीला कुठेतरी वेग दिलाय फलंदाज योगेश पाटीलनं. अद्यापपर्यंत त्याच्या खेळीचा विचार केला. 2 चौकाराच्या साहाय्याने एकूण 9 या धावसंख्येवरती खेळतोय. अद्यापपर्यंत 4 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून एक चांगलं योगदान. मात्र यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र इथे सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय भूषण पाटील या गोलंदाजाकडून. हा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त केलंय.
आता मात्र पूर्णपणे थांबून ठेवले फलंदाजाला. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती, धावसंख्या स्थिर असेल. या षटकाचा विचार केला तर एकूण 5 चेंडूचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 10 धावा. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल. स्टेअर केल्या चेंडूला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धावसंख्या नसेल. एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव फेकलत गोलंदाजानं. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा विंध्यन संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद. एकूण धावसंख्या 10. असा टकमका बाग कसं काय आंबा दाबाया येशील जर हे तुझ्या केळावर देईन पाय आंबा दाबाया येशील जर तुझ्या केळावर देईन पाय. थँक्यू. 10 धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. मात्र दुसरं षटक कोण घेऊन येईल पारगाव संघाकडून. मात्र इथे गोलंदाज असेल प्रफुल्ल मोकल. संघाच्या संघनायकानं दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी प्रफुल्लवरती सोपवले. मात्र जिम्मेदारीनं गोलंदाजी करेल का, कारण पहिल्या षटकामध्ये भूषणने एकूण 1 सफलता प्राप्त केली, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रफुल्ल मोकल कशा प्रकारची गोलंदाजी करेल या मैदानामध्ये आपण नक्कीच पाहू. फलंदाज योगेश पाटील आणि सूरज पाटील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. तर इथे प्रफुल्ल मोकल इथे तयार असेल. दुसरं षटक फेकेल. एकूण धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. तर इथे खूप मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न, सप्पल होऊन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता. फुटवर्कचा वापर केला होता. मात्र जसा चेंडू विकेटवरती लँड झाला, थोडा आतमध्ये आला. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाहीये. कोणती धावसंख्या इथे या चेंडूवरती नसेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे धावसंख्या स्थिर असेल. 10 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली प्रफुल्लनं आपल्या गोलंदाजीची. मात्र यावेळेस तेच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालं. एका पाठोपाठ इथे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. पहिल्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं होतं विंध्यने संघाच्या गोलंदाजाकडून अप्रतिम गोलंदाजी झाली होती. पूर्णपणे अडकून ठेवलं होतं पारगाव संघाला. त्याच प्रकारची गोलंदाजी इथे दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय पारगाव संघाच्या गोलंदाजाकडून. प्रफुल्ल मोकल प्रशंसा करावी लागेल. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय फलंदाज सूरजनं. आपली आक्रमकता सिद्ध केली. चेंडू गेला डिफाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. तुझी काय शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. धावसंख्येला आकार. एकूण धावसंख्या 16. मागचे 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर खूप मोठा बिग हिट पाहायला मिळाला. मात्र यावेळी पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाज प्रफुल्ल मोकल याच्याकडून. प्रफुल्ल मोकलचा विचार केला. 4 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकले आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला सूरज पाटील याच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. एक मोठी सफलता. सूरज पाटील हा फलंदाज इथे बाद होतोय विंध्यने संघाचा. हा दुसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 16. ते बाद झाला. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा गीतेश जोशी. योगेश पाटील अजूनही मैदानावरती ॲज अ ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय. चांगलं योगदान त्याचं मिळालंय आपल्या संघासाठी. मात्र अजूनही आपण जर विचार केला षटकाचा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कशा प्रकारचा खेळ या 2 फलंदाजांकडून होईल
16 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे प्रफुल्ल मोकल याच्या माध्यमातून फेकलं जातोय. अंतिम चेंडू ताकद कमी वापरली. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेला. हा विंधन संघाचा तिसरा गडी बाद होतोय आणि इथे प्रफुल्ल मोकल एका पाठोपाठ ही दुसरी सफलता प्राप्त करतोय. एकूण धावसंख्या 16, विंधन संघ 3 गडी बाद. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कमला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा कमला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा कमला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा कमला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. थँक्यू. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. डीजे यांच्या माध्यमातून राजांची आठवण, खूप सुंदर गीतांची मेजवानी आमचे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना मैदानावरती. मात्र इथे जर आपण पाहिलं प्रफुल्ल मोकल यानं खूप मोठा कमबॅक केलाय. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये जी संघाच्या संघटनेनं जिम्मेदारी दिली होती त्या जिम्मेदारीनं गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्या. एकूण विचार केला विंधनी संघाचा 3 गडी अद्यापपर्यंत बाद झालेत. एकूण धावसंख्या 16. समीकरण असेल येणारे चेंडू 18 आणि 22 धावांची अजूनही गरज. या 22 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विंधन संघ पूर्ण करेल का? तर एकंदरीत आपण विचार केला एकीकडे पारगाव संघाचे गोलंदाज या 22 धावा कंप्लीट करून देतील का? कोण होणार विजेता? कोणता संघ जिंकेल? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल? हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानामध्ये. 18 चेंडू 22 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मयर, मात्र इथे तंत्र वापरला, युक्ती आणि शक्ती एकत्र केली, चेंडूला ढकलून दिलं पॉइंट रिजन मध्ये. इथे मात्र चेंडू गेला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. 4 धावा आल्या चेंडूवरती. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मेहर याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला फलंदाज योगेश पाटीलनं. आपली आक्रमकता आता मात्र सिद्ध करत असताना चांगली फलंदाजी, खूप मोठं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 20 धावा, येणारं समीकरण, येणारे चेंडू 17 आणि 18 धावांची गरज. लेट मोर द विकेट. कीर्तनचा चेंडू सन्मान दिलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑरिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न मात्र करू दिला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता प्रवीण मोकल, तिथे तैनात होता क्षेत्ररक्षक सुरेश क्षेत्ररक्षण. त्याच्या माध्यमातून मात्र इथे एकच धाव आणि एका धावेने हे समाधान मानतायत हे 2 फलंदाज. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या 21. समीकरणामध्ये छोटस बदल होतोय. चेंडू असतील 16 आणि 17 धावांची गरज. जशी चेंडूंची फेकी तसं समीकरणामध्ये बदल होत असताना मात्र इथे जर पारगाव संघाला विजय व्हायचा असेल तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आणि सफलता प्राप्त करावी लागतील. तर एकीकडे विंधने संघाला जिंकायचा असेल तर मोठे फटके नक्कीच लगावे लागतील. खूप मोठी बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पारगाव विपक्ष विंधने या 2 संघांमध्ये अजूनही 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही गरज मैदानावरती. केतन मेहर गोलंदाजाकडून तिसरं षटक फेकलं जाते. 2 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. लेट मोर द विकेट. बिग हिट केलाय. या फटक्याची गरज होती, तो फटका दाखवलाय फलंदाज प्रणय थलियानं. हा षटकार आला प्रणयच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. षटकारां संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावांवरती, 27 धावांवरती. समीकरण बदललं इथे. 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. मात्र यावेळेचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज मात्र आपल्याला इथे पाहायला मिळेल. इथे देखील सफल केल्याचा प्रयत्न केला होता, सफल ठरला होता फलंदाज. पुन्हा एकदा बिग हिट. इथे ताकद कमी वापरले, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता मात्र इथे अप्रतिम झेल पकडला गेलाय. इथे फलंदाज बाद होतोय. प्रणय ताली
विंदने संघाचा चौथा गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. थँक्यू. एक मोठी सफलता प्राप्त केली केतन मेहर या गोलंदाजानं. प्रणय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानामध्ये दाखल होते. 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज. समीकरणाचा विचार केला. येणारे चेंडू असतील 13 आणि 11 धावांची अजूनही गरज. अजूनही षटकातील अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आकाश पाटील आणि योगेश पाटील असे दोन फलंदाज मैदानावरती. योगेश पाटीलचा आपण विचार केला एज द ओपनर होता. एकूण जर विचार केला 3 चौकाराच्या मदतीनं 14 धावसंख्येवरती खेळतोय. तर अजून आपण विचार केला समीकरणाचा 13 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल मैदानावरती. कोणत्या संघाच्या बाजूने खेळ चांगला होईल प्रेक्षकांच्या नजरा यावेळेस या सामन्यामध्ये. कोण जिंकणार कोण पराभव होणार हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. अंतिम चेंडू सन्मान दिलाय पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि ते दुसरीचा प्रयत्न देखील करू दिला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण केलं मात्र फेकी थोडीशी खराब झाली होती. त्याला बॅकअप दिले का क्षेत्ररक्षकानं आणि इथे एकच धाव एका धावीच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 28. येणारं समीकरण येणारे चेंडू असतील 12 आणि 10 धावांची अजूनही गरज. तसेच मी विनंती करतोय आमचे मान्यवर आदरणीय चेतनजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूच्या खेळीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा विंदने संघ जाऊन पोहोचला एकूण 28 धावसंख्येवरती. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज म्हणजेच प्रतिषटक 5 ची सरासरी राखायची ती या दोन फलंदाजांना मैदानावरती. मात्र इथे जर कमबॅक करायचा असेल पारगाव संघाला तर एक ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. एक चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. यशस्वी गोलंदाजी करावी लागेल पारगाव संघाच्या गोलंदाजांना. चौथं षटक इथे पुन्हा एकदा गोलंदाज आम्ही पाहतोय. चौथ्या षटकासाठी प्रफुल्ल मोकल. ज्या प्रफुल्लनं दुसरा षटक फेकला होता त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता प्राप्त केली होती. तोच 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. तोच प्रफुल्ल मोकल पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा चौथ्या षटकाची जिम्मेदारी संघाच्या संघनायकाने त्याच्या हातामध्ये दिली. मात्र ती जिम्मेदारी निभावेल का या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. येणारं समीकरण 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. मात्र धावसंख्या कमी असेल इथे. आता ती धावसंख्या रोखावी लागेल गोलंदाजांना. आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. प्रफुल्ल मोकल या गोलंदाजाला आपल्या संघाला कुठेतरी फ्रंट फूट वरती आणून द्यावं लागेल. आता त्या प्रकारची गोलंदाजी होईल का असा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. 2 फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करत असताना योगेश पाटील आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश पाटील 6व्या क्रमांकाचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रफुल्ल मोकल हा गोलंदाज मैदानावरती. 10 धावांची अजूनही गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. त्यानंतर बेलवली आणि अजनबी ओवले या 2 संघांमध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4थी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. मात्र इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. चेंडू जातोय इथे
एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये सीमारेषी बाहेर पंचांचा इशारा. या 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने संघ गेलाय. एकूण धावसंख्या 32. येणारं समीकरण, येणारे चेंडू असतील 11 आणि 6 धावांची गरज. एक मोठा फटका इथे या सामन्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवेल. परंतु इथे सुरुवात केली प्रफुल्ल मोकलनं 4थ्या षटकाला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. बिग हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. बिग अपीलाला दात आणि इथे फलंदाज बाद होतोय योगेश पाटील. विंधने संघाचा हा 5वा गडी बाद. एकूण धावसंख्या 32 वरती. येणारं समीकरण, येणारे चेंडू 10 आणि 6 धावांची अजूनही गरज. संघाला नेऊन ठेवलं. एकूण धावसंख्या 35 वर. समीकरण 7. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. अजून या षटकातील 2 चेंडूचा केन शिल्लक असेल. 3 धावांची गरज आहे विंधने संघाला या सामन्यामध्ये विजय होण्यासाठी. आणि हा विजयी पटका इथे निर्णय येतोय. हा सामना विंधने संघ जिंकतोय. खबरला मला घाबर